जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला भारत सरकार सोबत काम करायचं आहे तर मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खासियत याची अशी आहे की पेड इंटर्नशिप आहे, म्हणजे प्रति महिना आपल्याला इथे 10,000 रुपये मिळणार आहे। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही एक्झाम होत नाही, सिलेक्शन अगदी सोपं आहे। आपण इथे अप्लाय करतो आणि जर यांना वाटतं आपण एलिजिबल आहे तर आपलं सिलेक्शन होतं आणि टाइम फ्रेम पण खूप चांगला आहे, म्हणजे फक्त 3 आठवड्यापासून 6 आठवड्यांपर्यंत ही इंटर्नशिप असणार आहे। मग तुम्हाला पाहिजे तर 1 महिन्यासाठी करा, 2 महिन्यासाठी करा, 3 महिन्यासाठी करा, खूप काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे। प्लस तिथे सर्टिफिकेट मिळणार आहे, स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। तर IGNC या इंटर्नशिप स्कीम बद्दल माहिती सांगतोय, जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, ग्रॅज्युएशन करताय, रिसर्च स्कॉलर आहात किंवा भारतामधून आहात किंवा भारताबाहेरून जरी असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यामुळे डिटेलमध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका, कारण की अशा नवीन माहिती तुम्हाला मिळते आहे। त्यामुळे नक्की सबस्क्राइब केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र म्हणजेच इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। तुम्ही ते बघू शकताय, डाउनलोड याची जी PDF आहे ती आपण इथून डाउनलोड करू शकतोय आणि ते कॉन्टॅक्ट करायचा नंबर सुद्धा दिलेला आहे। इथे बघा, ही यांची PDF आहे ज्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय आणि तीच माहिती अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय। जसं की तुम्ही एलिजिबिलिटी बघू शकताय, तुम्ही परस्युइंग करताय ग्रॅज्युएशन म्हणजे FY SY TY ला आहात, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, रिसर्च स्कॉलर आहात, इंडिया किंवा अब्रॉड मधून आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। रिजन इंडियामध्ये असणार आहे, 10,000 रुपये प्रति महिना इथे आपला स्टायपेंड मिळणार आहे आणि ऑलवेज ओपन आहे। इथे कुठलीही लास्ट तारीख नाही आहे आणि दरवेळेस इथे समजा 50 ते 100 लोक फॉर्म भरताय तर 100 ते 100 लोकांना घेत नाही। समजा आज आपण या महिन्यात फॉर्म भरला, जून जुलै ऑगस्ट, जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय त्याच्यानंतर जर यांना 5-10 लोक लागत असेल तर 5-10 लोक घेऊन टाकतात। त्यानंतर तुमचे फॉर्म जे आहे ते पुढच्या महिन्यासाठी, त्याच्या पुढच्या महिन्यासाठी घेतलं जातं। त्यामुळे वर्षभरातनं आपण एकदाच इथे अप्लाय करू शकतोय। त्यामुळे तुम्ही ते अप्लाय केलं नसेल तर नक्की अप्लाय करून टाका। आता नेमका ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी काय, तर इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स दिल्ली यांच्यातर्फे जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, रिसर्च स्कॉलर स्टुडंट आहात, ज्यांना काही अनुभव पाहिजे आहे, गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, बायोडाटाची व्हॅल्यू वाढवायची आहे, तर तुम्हाला इथे काम करायची संधी मिळते। अपॉर्च्युनिटी कशात आहे तर कॉन्ट्रीब्यूट टू द पॉलिसी, ओके, म्हणजे जे वेगवेगळ्या पॉलिसी येत असतात आर्ट्स रिलेटेड किंवा मग सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत, त्याचं रिसर्च करायचं, त्याचं ॲनालिसिस करायचं आणि त्या पॉलिसी पेपरवर मांडायच्या, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे आणि महत्त्वाचं काम असणार आहे। ओके, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑलरेडी तुम्हाला सांगून दिला आहे, बेनिफिट मी तुम्हाला सांगून दिला आहे, अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो। तुम्ही जर PDF मध्ये आलात तरी तुम्हाला PDF मध्ये दिसून जाईल। इथे बघा सगळी माहिती दिली, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करू शकताय। खासियत त्याची अशी आहे की इथे बघा आपल्या लॉजिस्टिक सपोर्ट, म्हणजे तिथे यांचं जे ऑफिस आहे या मंत्रालय अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रमध्ये, तिथे आपल्याला ऑफिस दिलं जातं, म्हणजे वर्क स्पेस दिला जातो, इंटरनेट कनेक्शन दिलं जातं, म्हणजे ज्या पण सुविधा कामासाठी लागणार आहे त्या तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातात। फक्त एकच गोष्ट आहे, तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप पाहिजे, तो तुम्ही लॅपटॉप इथे घेऊन जाणार आहे, ते मेन्शन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता PDF मध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल की इंटर्न विल हॅव देअर ओन लॅपटॉप, स्वतःचा लॅपटॉप तुमच्याकडे पाहिजे, बाकी सगळ्या सुविधा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। ओके, आता अप्लाय कसं करायचं तर बघा इथे दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकताय। पण डायरेक्टली जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स ही जी ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पाठवायचं आहे, सबमिट करायचं आहे। तुम्हाला काही अडचण आली तर हा फोन नंबर दिलाय, या फोन नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कशा प्रकारे अप्लाय करायचं ते पण विचारू शकताय, कारण की यांनी कुठेही फॉर्म दिला नाही आहे, जस्ट तुम्हाला एक फॉर्म बनवून घ्यायचा आहे, ॲप्लिकेशन, जसं की आपण ॲप्लिकेशन बनवतो या इंटर्नशिपच्या नावाने ॲप्लिकेशन बनवून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुमचं नाव, आडनाव, काय शिक्षण तुम्ही करताय, त्यानंतर कुठल्या सिटीमध्ये राहतात, कुठल्या कॉलेजमधून शिकताय, ती सगळी माहिती टाकून घ्यायची आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि तुम्हाला हा फॉर्म या ॲड्रेसवर पाठवायचा आहे।
ॲड्रेसवर पाठवल्यानंतर जर का तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही जो ईमेल ॲड्रेस दिला आहे, फोन नंबर दिला आहे, त्यावर तुम्हाला कॉल येतो आणि तुम्ही इथे जॉईन करतात. तरी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. त्यामुळे जबरदस्त इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला या क्षेत्रात जायचं आहे तर दिल्लीला ही इंटर्नशिप असणार आहे, वर्क फ्रॉम होम नाही आहे. पण खासियत याची अशी आहे की खूप काही शिकायला मिळणार आहे आणि 3 आठवड्याची इंटर्नशिप आहे. तुम्ही इझिली 1 महिन्यामध्ये करून येऊ शकताय. सोबत 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमचं नुकसान तर काय होत नाही, उलट तुम्हाला शिकायला मिळत आहे, एक्सपिरियन्स लेटर मिळत आहे आणि पैसे सुद्धा मिळत आहे. त्यामुळे जे तुमचे मित्र आहे ज्यांना एक चांगलं करिअर करायचं आहे, रेझ्युमे स्ट्रॉंग करायचा आहे, कारण की गव्हर्नमेंटचे ज्या इंटर्नशिपचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढतात. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.